एबीपी माझाने दिलेल्या बातमीवरती खुद्द सुरेश धस यांच्याकडून शिक्कामोर्तब. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी केलंय मान्य. प्रकृतीची विचारपूस करण्यामध्ये काहीही गैर नाही. धनंजय मुंडेंच्या भेटीवरती सुरेश धस यांनी व्यक्त केलं मत. बावनकुळे, धनंजय मुंडे आणि सुरेश धस 4.5 तास एकत्र होते. खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. बावनकुळेंची प्रतिक्रिया. चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी गेलेलो असताना अचानक धनंजय मुंडे तिकडे आले. भेटीवरती आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. सुरेश धस क्षमाशील झाले. धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीवरती जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला. 4.5 तासांच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, आव्हाडांचा सवाल. सुरेश धस इतक्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं. धस गद्दार निघाले. जरांगेंचा हल्लाबोल, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मुंडे आणि धसांच्या भेटीवरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन विश्वास गमावला. गंगाधर ही शक्तिमान है. धस आणि मुंडे यांच्या भेटीच्या नंतर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यामुळे त्यांनी बीडकरांचा विश्वासघात केलाय. रिपाईचे सचिन खरात यांची टीका. आंतरवाली सराटीमध्ये धनंजय देशमुख यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट. न्याय मिळवण्यासाठी जरांगेंसोबत चर्चा. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. दोषी आढळल्याशिवाय कारवाई होणार नाही. अजितदादांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. यावरती बावनकुळेंची प्रतिक्रिया. अंजली दमानिया बनावट पुरावे देण्याचं काम करतायत. दमानियांनी मीडियासमोर न बोलता कोर्टात जावं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांचा सल्ला. बीडमधील गुंडगिरी, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. मात्र सरकारची इच्छा गुंडगिरी संपवायची अशी दिसत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. बी टीमचे लोक आरोपीला मदत करतायत. आमदार सुरेश धस यांचा आरोप. धनंजय देशमुखांच्या वक्तव्याचं सुद्धा केलं समर्थन. तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावरती नेईपर्यंत लढाई सुरूच राहील, धस यांचा निर्धार. ज्यांनी आरोपींना मदत केली ते आज सर्रासपणे फिरतायत, दहशत पसरवतायत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा बी टीमवरती आरोप. हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना रमेश आडसकर यांच्या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी, कनिष्ठ लिपिकाची नोकरी देण्यात आली आहे. अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावरती कुटुंबामध्ये आधी चर्चा करू आणि त्यानंतर कळवू, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. मला परवाची वेळ मिळाली होती पण जाता आलं नाही. अजित पवारांच्या भेटीवरती आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या कोअर कमिटीमध्ये धनंजय मुंडे आणि नाराज छगन भुजबळ यांना स्थान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज रत्नागिरीचा दौरा. यावेळेला मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश सुद्धा होणार. चंपक मैदानावरती होणार जाहीर सभा. राजन साळवी गेले म्हणजे कोकण गेला असा अर्थ होत नाही. कोकणामध्ये नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज आहे, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. भास्कर जाधवांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचार पद्धतीवरती बोट शिवसेना राख असलेल्या आलेल्या निखाऱ्यासारखी आहे. फुंकर मारण्याची गरज आता निर्माण झालेली आहे, भास्कर जाधव यांचं विधान. धाराशिव जिल्ह्यामधल्या ऑपरेशन टायगरची जबाबदारी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवरती. भरत गोगावलेंची ऑपरेशन टायगरवरती प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावले यांचा तुळजाभवानीच्या चरणी साकडं. पालकमंत्रीपदाचा तिढा 2 दिवसामध्ये सुटेल, भरत गोगावलेंना विश्वास. अजित पवार आज पुणे महानगरपालिकेला भेट देत आढावा सुद्धा घेणार आहेत. आज पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चहापानाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलाय. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची आज दिल्लीमध्ये बैठक. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिकच्या दौऱ्यावरती. आज उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या सदस्य नोंदणीच्या बैठकीला उपस्थित ते राहणार आहेत. बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण सुद्धा उपस्थित राहतील. परभणीमध्ये आज विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांचा नागरी सत्कार. धनगर समाज बांधवांच्या वतीनं सत्कार होणार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 18 फेब्रुवारी रोजी पदग्रहण करणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालय टिळक भवन दादर इथे या सोहळ्याचं आयोजन.
उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, विक्रम काळे, सतीश चव्हाण आज अकोला इथे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज शिर्डीच्या दौऱ्यावर समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. जळगावमध्ये आज भाजपच्या संघटन पर्व विभागीय कार्यशाळेचं आयोजन. बावनकुळे, रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार. जिल्हाध्यक्ष, आजी माजी केंद्रीय मंत्री, खासदार सुद्धा उपस्थित राहतील. मनसेच्या पाठोपाठ भाजप सुद्धा मशिदीवरच्या भोंग्यांच्या विरोधात आता आक्रमक. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भांडूपमधल्या सोनापूर विभागातल्या मशिदीच्या भोंग्यांची आणि घाटकोपरच्या गावदेवी परिसरामधल्या मशिदीच्या भोंग्यांची तक्रार केली आहे. साताऱ्यामध्ये शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं सलग 3 दिवस शिवजयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती. रणवीर अलाहाबादिया हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर फोन बंद केल्यामुळे संपर्क होत नसल्याची पोलिसांची माहिती. अलाहाबादियाच्या घराला सुद्धा कुलूप. रणवीरच्या वकिलांशी सुद्धा पोलिसांचा संपर्क नाही. इंडियाज गॉट टॅलेंट शोचं प्रकरण. शोचे व्हिडिओ एडिटर प्रथम सागर यांनी खार पोलीस स्थानकामध्ये नोंदवला जबाब. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या अश्लील भाष्य करणाऱ्या शोची चौकशी करा. मंत्री आशिष शेलार यांचे सांस्कृतिक विभागाला आदेश. इंडियाज गॉट टॅलेंट आणि निर्लज्ज कांदे पोहे या कार्यक्रमाच्या नंतर आशिष शेलार आक्रमक. तिकीट आकारून जर कांदे पोहेसारखे कार्यक्रम विना परवानगी घेतले जात असेल तर कारवाई होणार. भाडीपाच्या कांदे पोहे कार्यक्रमाला आशिष शेलारांचा इशारा. आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाला दणका. 12 महिन्यांसाठी संचालकांसह हे मंडळ बरखास्त. आरबीआयकडून बँकेवरती प्रशासकाची नेमणूक. जीबी सिंड्रोम आटोक्यात. त्यामधून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला पुण्याच्या दौऱ्यावर. पंतप्रधान घरकुल योजनेमधल्या लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याच्या कार्यक्रमामध्ये होणार सहभागी. सीबीएसई बोर्डाच्या आजपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार. 44 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. 12वीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत तर 10वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत सुरू राहील. जेएनयूचे कुलगुरू शांतिश्री पंडितांनी केलेल्या विधानाचा पुणे विद्यापीठामधल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांचा विरोध. जबाबदारीच्या पदावरती असताना असं विधान करणं योग्य नाही, विद्यार्थ्यांचं मत. साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये शाहू महाराजांचा बिचवा आणि शिवकालीन एकेरी वाघनखं बघता येणार. शिवकालीन वाघनखं नागपूरला गेल्यामुळे त्या ठिकाणी शाहू महाराजांचा बिचवा आणि ही वाघनखं ठेवण्यात आली आहेत. तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट समोर आणि त्यानुसार पुढच्या कामाची दिशा निश्चित केली जाईल. मुंबईमध्ये कुख्यात गुंड अरुण गवळीच्या धाकट्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न. गवळीच्या लेकीच्या लग्नाला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी. भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचं निधन. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावरती मूळ गावी सोनसळ इथे अंत्यसंस्कार झाले. मुंबईमधल्या केईएम रुग्णालयामध्ये एकाच खाटेवरती 2 रुग्ण. शताब्दी वर्षाच्या निमित्तानं 20 कोटी रुपये देऊन सुद्धा रुग्णांचे हाल का होत आहेत? स्थानिक आमदार अजय चौधरींचा सवाल. पत्राचाळीच्या ठिकाणी बांधलेल्या पुनर्विकास इमारतीच्या ठिकाणी रहिवाशांचा गोंधळ. इमारतीच्या ठिकाणी म्हाडानं 72 कमर्शियल दुकानं बांधल्याचा रहिवाशांचा आरोप. 3 आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी केली अटक. 1 कोटी 10 लाख रुपयांचे अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त. गरोदर पत्नीने गुन्हा दाखल केला आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आयटी अभियंत्यानं आत्महत्या केली. पुण्यामधली घटना. पत्नीशी झालेल्या वादामधून ही आत्महत्या. धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस. पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतलेल्या 6 वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना. 38 लाख रुपये बक्षीस असलेल्या 3 नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण. यामध्ये पती पत्नीसह एका महिला नक्षलवाद्याचं सुद्धा आत्मसमर्पण. रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतुकीची सेवा रद्द होईल.
रविवारी मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3:35 मेगा ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या कुर्ला ते वाशी या स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉकच्या काळामध्ये सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी या विभागांवरती विशेष लोकल सुद्धा चालवली जाईल. नवी मुंबईच्या वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये द्राक्षांची चांगलीच आवक झाली आहे. तासगाव, नाशिक, सोलापूर, बारामती या भागामधून द्राक्षांची आवक सुरू. द्राक्षाला 60 ते 70 रुपये किलोचा भाव. पंढरपूरमध्ये माघी यात्राच्या काळामध्ये विठुरायाच्या चरणी भक्तांकडून 3 कोटी रुपयांचं दान. भाविकांची गर्दी वाढून सुद्धा दानामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 47 लाख रुपयांची घट. नागपूरमधल्या पाणीपुरी विक्रेत्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट सवलत. अमर्यादित आजीवन पाणीपुरी 99,000 रुपयांमध्ये आणि 151 पाणीपुरी जर एकाच वेळी खाल्ल्या तर 21,000 रुपयांचं बक्षीस. केंद्रीय गृह मंत्रालयाने मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्यावरती खटला चालवण्यासाठी राष्ट्रपतींकडे परवानगी मागितली आहे. राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यास जैन यांना अटकही होऊ शकते. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची लवकरच निवड होणार. कायदा मंत्रालयानं बोलावली 17 फेब्रुवारीला बैठक. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कायदा मंत्री निवडणार नवा आयुक्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईमधल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेणार. अर्थसंकल्पामधल्या तरतुदींची देणार सविस्तर माहिती. वित्त खात्यामधील सर्व सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहतील. कोणत्याही कार्यकारी नियुक्तीमध्ये आपण भारताच्या सरन्यायाधीशांचा समावेश कसा करू शकतो? उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा सवाल. भारतातून अवैधपणे अमेरिकेत गेलेल्या स्थलांतरितांना मायदेशी पाठवणारं दुसरं विमान आज अमृतसर विमानतळावरती उतरेल. या विमानामधून 119 भारतीय नागरिक मायदेशी परततील तर तिसरं विमान 16 फेब्रुवारीला भारतात येईल. युक्रेनमधल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पावरती हल्ला. रशियानंच हा हल्ला केल्याचा युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा. रशियाकडून मात्र हल्ला केल्याचं नाकारलं. कुठल्याही अणुप्रकल्पावरती हल्ला केला नसल्याचं रशियानं स्पष्ट केलं आहे. हिमाचल प्रदेशामधल्या मनालीमध्ये भाजपच्या खासदार अभिनेत्री कंगना रनौतनं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं कॅफे सुरू केला आहे. द माउंटन स्टोरी असं या कॅफेचं नाव आहे. व्हेज थाळी 680 रुपयांना तर नॉन व्हेज थाळी 850 रुपयांना मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं केली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या बक्षीस रकमेची घोषणा. विजेत्या संघाला 19 कोटी 46 लाख, उपविजेत्या संघाला 9 कोटी 72 लाख रुपये मिळणार. चॅम्पियन्स ट्रॉफीची एकूण बक्षिसांची रक्कम 59 कोटी 93 लाख रुपये. आणि दिल्लीमध्ये सरकार स्थापनेची तयारी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतणार आणि यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री नेमकं कोण होणार या नावावरती मोहर उमटेल. 19 तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.